अपवाद आपण पाहिलं कोरोना काळामध्ये, त्यावेळेस देखील राणा तिवारी सरांनी इंटरव्ह्यू घेतल्या होत्या. मात्र ती स्पर्धा एक निश्चितच बेंचमार्क स्पर्धा असते महाराष्ट्रासाठी. चला, पहिली सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. एका बाजूला सज्ज होतोय वेदस्तू नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला मोहिल आणि पहिलं षटक घेऊन साईश. फुल सुंदर संघाचा आयकॉन, बोथ आयकॉन आमने सामने. चला, 3, 2, 1 रोल कॅमेरा ॲक्शन, लेट्स प्ले. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. साईश पहिला चेंडू, स्वागत केलंय, जबरदस्त चौकाराने स्वागत. कारण 2 आहेत, पॉवर प्लेचा बॉल, सॉरी पॉवर प्लेचं षटक आहे, त्या ठिकाणी 2 आहे. स्वतः सांगतोय मोहिल. थोडंसं अपील केलं होतं की वेस्ट राईटच्या वरचा बॉल आहे नाही ते पाहिलं मोहिलने. पहिल्याच बॉलवर 2 धावाने सुरुवात. साईश फुल सुंदर यांना आपण पाहतोय. महत्वाचा सामना मोहिल यांच्या संघासाठी, श्री साई स्ट्रायकर्स. कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. दुसऱ्या बाजूला 2 सामने जिंकलेला संघ आहे. या संघाचं नाव आपण पाहत आहोत, चिंचपोकळी चॅलेंजर्स. की जिंदगी है तो मंजिल है, मंजिल है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो रुकावटें हैं, रुकावटें हैं तो मुश्किलें हैं, मुश्किलें तो हौसला है, और हौसला है तो विश्वास है कि फाइट करने वाला हमेशा जीतता है. फाइट को एक्शन में आना हुआ, क्योंकि अब तक पार्थ सावंत जो खिलाड़ी है उन्हें भी एक्शन में आना होगा. गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म ओव्हर द विकेट. धाव संख्या आपण पाहतोय 2 बॉल 4. डावेस्ट बोल्ड, बोल्ड कमाल की गेंद, पीछे का दरवाजा खुला था और फिर एक बार क्लीन बोल्ड. चारों खाने चिट, बिल्कुल जड़ में गेंद थी. टप्पा सटीकता, नपीतुली गेंदबाजी, अनुशासन, डिसिप्लिन और विकेट का प्रयास था. बिल्कुल विकेट मिला है. बड़ी मछली जाल में फंसती हुई. पहला विकेट जाने के बाद जिम्मेदारी में आना होगा बल्लेबाज. दूसरा जो बैटर अब आएंगे पहला विकेट जाने के बाद, क्योंकि वेदस तो अभी भी वहां पर डटे हुए हैं पूरी जिम्मेदारी के साथ. विनायक, इन्हें बल्लेबाजी में अपना दमखम दिखाना होगा. लेकिन वेदस तो ऐसे खिलाडी आहे ज्याला पूर्ण आता 5 ओव्हर खेळाव्या लागतील, 6 ओव्हर. कारण पहिलं षटक आहे. विनायक येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 3 बॉलमध्ये 4, 1 गडी बाद. बिग बॅश चिंचपोकळी क्रिकेट स्पर्धा 2026, 12वं वर्ष, 12वं पर्व आपण पाहत आहोत. स्पर्धेचा पहिला दिवस रात्र आपण ही स्पर्धा पाहतोय. आजच्या पहिल्या रजनीमध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं मी राजेश कुळे हार्दिक स्वागत करतोय. माझ्याबरोबर प्रसाद परब सर आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत आपल्या अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप, टॅब, कम्प्युटर किंवा स्मार्ट टीव्हीवर, आपलं देखील हार्दिक स्वागत. नवीन बॅटर विनायक. 3 बॉल, धावसंख्या 4. पुढचा बॉल, चांगला बॉल, पायामधला, अक्षरशः यॉक केला होता आणि खोलवर टप्प्याचा चेंडू. एक रक्षात्मक स्ट्रोक आपण पाहिला, बचावात्मक. 4 बॉल 4 धावा. पहिल्या 2 बॉलवर 2 डबल आले होते आणि त्यानंतर विकेट गमावली मोहिलने. पुढचा बॉल 2 धावांसाठी. चांगली सुरुवात. हीच बॅटिंग विनायकला करावी लागेल. स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. निश्चित तौर पर बल्लेबाज को अपने आप से बात करना होगा. ख्वाब बदलेंगे तेरे, तू जरा कोशिश तो कर, हिम्मत दिखाना होगा. रन संख्या 6. आखिरी बॉल, अच्छी गेंद, आखिरी बॉल, जड़ में गेंद. और पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 6, 1 विकेट के नुकसान पर. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या 6, 1 गडी बाद. आफ्टर फर्स्ट ओवर, गुड बॉलिंग अटॅक एज फार एज टीम
चिंचपोकी चैलेंजर्स टीम साईश फुलसुंदर स्वराज, इस टीम में हम सिद्धेश को हम देख रहे, वेदांत सरमड़कर बहुत ही कमाल के गेंदबाज हैं. एंड द न्यू बॉलर स्टार्ट द प्रोसीडिंग फ्रॉम द फार एंड, स्वराज. स्वराज और साईराज. बॉलर स्वराज ना साईश, तो गोलंदाज स्वराज. बघा शेवटच्या बॉलवर काय घडलं होतं ते या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते डगआउटमधून. दोन्ही पंचाने डिक्लेअर होतं, एक धाव डिक्लेअर होती शेवटच्या बॉलवर. पहला बॉल गैप में खेला हुआ स्ट्रोक डिक्लेयर है या देखेंगे. अंपायर का इशारा, 1 रन. ज्या ज्या संघांच्या 2-2 मॅच, तिसरी मॅच आहे, हे मॅच इम्पॉर्टंट आहे साई स्ट्रायकर्ससाठी. पुढचा बॉल टाकण्यासाठी स्वराज सज्ज. धावसंख्या 8. सुरू असलेला सामना आपण पाहतोय चिंचपोकळी चॅलेंजर्स विरुद्ध श्री साई स्ट्रायकर्स. 9वा सामना सुरू आहे. यानंतर अजून आपण 1 ते 2 मॅच पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू, कारण आपण पाहिलं तर 8:30 झालेत. सामना संपायला अजून अर्धा पाऊण तास, या निदान 10:15 पर्यंत तरी अजून एक शेवटची मॅच आपल्याला 10 पर्यंत कंप्लीट करायची आहे. समिधा संदीप भालेकर मॅडम, समाजसेविका, त्याचप्रमाणे कामगार नेते शशांक रावसाहेब, बृहन्मुंबई महानगरपालिका शिवसेना उपमहापौर संजय घाडी साहेब यांचे आभार, धन्यवाद. फुलर लेन चेंडू ऑस्टंपरचा आपण पाहतोय. 1 धाव मिळणार आहे. बघूया पंचांचा इशारा, बायच्या रूपामध्ये 1 धाव, आणि या बायने धावसंख्या पुढे सरकते 9. षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय खेळायचं होतं चेंडू ऑन साईडला, बॅट चेंज आणि गलीमध्ये खेळाडू आहे. 1 धाव, धावसंख्या 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. स्वराजला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला बॅटर वेदस्तू. यानंतर चिंतामणी 11 विरुद्ध अभिज पलटण तयार राहा. फुलटॉस. वेदस्तू स्वतःवर नाराज असेल कारण फुलटॉस होता. समोर देखील खेळू शकले असते. ऑन साईडला मोठा फटका येऊ शकला असता. चला बॉल मॅच बॉल आला असेल तर मग घ्या. तर निश्चितच धावसंख्या 11वर 1. क्रिकेटचा नेल्सन नंबर 1 for 1. 11 पर 1, 11 पर 1, 1.4.
दोन चेंडू शिल्लक. गोलंदाज सज्ज स्वराज. डावखुरा बॅट्समन विनायक. दोन धावांसाठी बॉल शेवट. फुलटॉस. दोन धावा. 2 ओव्हर नंतर 15 धावा. बॅटिंग करत असताना श्री साई स्ट्रायकर्स. गोलंदाजीसाठी बघूया तिसरं षटक घेऊन कोण येणार. पुन्हा एकदा साई फुल सुंदर तिसरं षटक घेऊन. कॅप स्वराज. बिग बॅश चिंच पोकळी. बिग बॅश चिंच पोकळी ऑर्गनाइज. बिग बॅश चिंच पोकळी सीझन 12. आणि गोलंदाजीसाठी येतोय तिसरं षटक घेऊन आपल्या सेकंड स्पेलमध्ये. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज साईश फुलसुंदर. संघाचा आयकॉन चिंचपोकळी चॅलेंजर्स. समोर वेदस्तू स्ट्राईकला. पुढचा बॉल समोरच्या दिशेला. व्हॉट अ शॉट. टायगर अब जिंदा है. वेदस्तूचा क्लास पाहायला मिळतोय. षटकार. बाहुबली जेके डोले शोले देखे उनके, ये बाहुबली है. कम बैक करना होगा. और जिस तरह से गेंद सामने मिली तो पहली गेंद पर प्रहार. गेंद सीमा रेखा के बाहर. बेहतरीन स्ट्रोक. 6 रन. टाइगर अभी भी जिंदा है. अपना क्लास दिखाना होगा. योर फॉर्म इज टेम्पररी बट योर क्लास इज परमानेंट. द बैट्समैन रियली हैज टू शो द क्लास हाउ इंपॉर्टेंट बैट्समैन ही इज फॉर टीम श्री साई स्ट्राइकर्स. Vedas to the first ball and what a stroke over the long off. Big one. 6 run. 21. Third over is in progress and what a comeback in the first ball of Sai Fulsundar. Vedas to is on strike. Next one. And another beautiful stroke. Look at the elevation, the distance, and another back-to-back sixer. What a strike. वेदस्तु. टाइगर जिंदा है. अपने आप से कहना होगा कोई भी लक्ष्य बड़ा नहीं. जीता वही जो हारा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं. वो लड़ने का जज्बा दिखाना होगा. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. बैक टू बैक 2 सिक्सर. दो गेंद पर 2 सिक्सर. वेदस्तु. कमाल की बल्लेबाजी. बाहुबली बैक. रन संख्या 27. तीसरा ओवर. अभी भी 4 गेंदें शेष. अच्छी बल्लेबाजी वेदस्तु द्वारा और जो लाइन लेन को पूरी तरह से बिगाड़ दिया. देखेंगे साई शव राउंड द विकेट आ रहे हैं. वेदस्तु किस तरह से तैयार रहेंगे क्योंकि 2 अच्छी तरह से सामने खेले हुए स्ट्रोक हमने नजर जो दिखाई दे. जिस अंदाज से वो टाइमिंग के बलबूते पर खेला हुआ स्ट्रोक और थोड़ा सा अपना मार्क चेक कर रहे हैं. यही होता है जब अच्छा खिलाड़ी अपना कमबैक करता है. शतरंज सी चाल. बिल्कुल यहां पर हम देख रहे हैं वक्त का मोहरा. शतरंज सी चाल. अगली गेंद बैकफुट पर जाकर बेहतरीन स्ट्रोक. 2 रन. 3 बॉल में 14 रन आए हैं. कमाल की बल्लेबाजी. वक्त का मोहरा. शतरंज सी चाल. हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. बेमिसाल कमाल धमाल बल्लेबाजी. टाइमिंग के बलबूते पर स्ट्रोक खेल रहे हैं. पहला सिक्सर. 6 फिर 2. 3 बॉल में 14 रन. अगली गेंद. ओ ये मौका था. फुलर लेन गेंद ऑफ स्टंप पर वाइड यॉर्कर. स्ट्रोक को अंजाम तक नहीं पहुंचा पाए. रन संख्या 29. 29. 2 गेंदे शेष. 4 बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर 6 12 4 16 14 धावा निघाल्यात. सुंदर फटका. टाइमिंग अप्रतिम. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 29 नंतर 2 31.
शेवटचा बॉल, चांगली बॅटिंग श्री साई स्ट्रायकरसाठी महत्वाची एक झुंजार खेळी करताना लढवय्या योद्धा. बॅटिंगला आपण पाहतोय वेदस्तू तयार. पुढचा बॉल समोरच्या दिशेला मारायचा प्रयत्न होता, हा देखील बॉल डॉट. या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 3 ओव्हर नंतर 31. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये जर 30 आले तर 60 होऊ शकते, जी प्रोजेक्टेड स्कोअर 61 आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी या ओव्हरमध्ये कमबॅक करेल गोलंदाज. 4थं षटक घेऊन येतोय. ज्या बॉलरचं नाव आहे पराग. मोठी जबाबदारी परागवर. ज्या ओव्हरला टार्गेट करायचं होतं त्याच ओव्हरवर वेदस्तूने निश्चितपणे सांगितलं की यस मी करणार. जसं परमेश्वराकडे आपण कुठलंही मागणं मागितलं तर परमेश्वर नेहमी म्हणतो तथास्तु. आणि इथे आपल्या संघासाठी आधारस्तंभ आहे वेदस्तू. धावसंख्या 31. 31 for 1. गोलंदाज तयार होत आहेत. समोरच्या दिशेने आपण पाहतोय 4थं षटक घेऊन संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बॉलर पराग. पहिला बॉल 2 धावा. हीच बॅटिंग करायची आहे. बघा एका बाजूला वेदस्तू आणि दोघं बॅट्समन आता चांगलं कॉम्बिनेशनने बॅटिंग करतात. बोथ द बॅट्समन रिली कॉम्प्लिमेंट इच अदर क्वाईट वेल. द अंडरस्टँडिंग, द कॉम्बिनेशन, द फॉर्मेशन, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन दिस मॅच. 33. धावसंख्या 33. फुल टॉस मिस केला, मात्र स्ट्राईक वेदस्तू. या ठिकाणी एकता कॅटरर्स यांच्या वतीनं हेमंत फराटे यांच्या वतीनं आपण आज रात्री जे सर्व जे खेळाडू आहेत त्याप्रमाणे जे ऑफिशियल्स यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकता कॅटरर्स हेमंतजी फराटे. आता मात्र ओ क्या बात है, डावा पाय वरती करून टिपिकल कपिल देव दिलीप वेंसरकर स्टाईल मध्ये खेळलेला फटका. 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 36. आज रात्री 9 वाजता सुभाष मैदान ज्या ठिकाणी हेमंत फराटे यांच्या वतीने एकता कॅटरर्स सर्व खेळाडूंसाठी ऑफिशियल्ससाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याची संबंधित ऑफिशियल्सनी नोंद घ्यायचे खेळाडूंनी. पुन्हा एकदा व्हॉट कंट्रोल, अप्रतिम बॅटिंग. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 38. 1 गडी बाद. 38. 3.4. आतापर्यंत 7 आपल्याला धावा या 4 बॉल्स मध्ये पाहायला मिळालेत. गोलंदाज सज्ज होत आहेत. पुढचा बॉल. काय जबरदस्त बॅटिंग. प्रत्येक बॉलला मिडल करतोय. टायमिंग बघा, सुमधुर आवाज. जेव्हा बॅट्समनच्या बॅटला अशा पद्धतीने आवाज येतो त्या बॅट्समनचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला असतो. सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतोय. अबव 40+ आपण स्पर्धा लवकरच पाहणार आहोत. व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अबव 40 बाबू हडपी साहेब यांच्या वतीनं ऑर्गनाइज केलेली आहे. व्हीलचेअर आणि विभागातल्या लोकांसाठी आहे. अबव 40 40 वर्षावरील व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला. अबव 40 बाबू हडपी यांच्या वतीनं ऑर्गनाइज केलेली आहे. गेले 2 वर्ष आम्ही काही स्पर्धा कव्हर केल्या. स्टेट लेवल, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरला व्हीलचेअर असोसिएशन जी आहे ऑल इंडियाची आणि महाराष्ट्राची. गेल्या वर्षी देखील यावर्षी 2 वर्ष करण्याची संधी रमेश सरतापे यांच्या वतीनं आम्हाला मिळाली, जी आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचे कर्णधार. आणि 4 ओव्हरनंतर धावसंख्या 43. 1 गडी बाद. धावसंख्या आपण पाहतो टोटल. बघा अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. श्री साई स्ट्रायकर्स अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये कमबॅक करतायत. बाद झालेला खेळाडू जरी असला मोहिल, तरी वेदस्तू अप्रतिम बॅटिंग करतोय. सुभाष मैदान ज्या ठिकाणी सर्व ऑफिशियल्स
खेळाडूंसाठी एकता कॅटरर्स हेमंत फराटे यांच्या वतीनं रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचा देखील आपण आनंद घेऊ शकता. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 43. बॅटिंग पॉवर प्ले आणि गोलंदाजीसाठी आता आहे वेदांत सरवळकर. स्ट्राईकला विनायक डावखुरा बॅटर, तर समोर आहे वेदस्तू. बघूया दोघं किती बॉल घेणार, कारण बॅटिंग आपल्याला टेरेसला हिट करा वरती 4 धावा, त्यामुळे या ओव्हरमध्ये 8 ते 10 धावा करण्याचा मानस तयार करावा लागेल फलंदाजांना. पहिला बॉल वेदांत, आखूड टप्प्याचा उंचीवरचा चेंडू, पंचांचा इशारा वाईट. जास्त आखूड टप्प्याचा मात्र चांगला शॉर्ट बॉल पाहिला. 44. अजून या षटकातील आपण पाहिले तर बॉल पूर्ण 6, म्हणजे बॉलवर आक्रमण करावं लागेल. आणि 2 आलेले आहेत का बघूया. चौकार, 2 धावा, धावसंख्या 46. बॅटिंग पॉवर प्ले 5वं षटक. 5 बॉल मध्ये किमान 8 ते 10 धावा म्हणजे 56, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 8 ते 10 धावा म्हणजे 66. एक 60-65 कॅल्क्युलेशन करावं लागेल, आणि ज्याची गरज आहे. पहिला सामना टाय झाला होता, दुसऱ्या मॅच मध्ये ते पराभूत झालेत, आणि एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. म्हणूनच मोहिलने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. समोरच्या संघाला देखील तुम्हाला जर निश्चितच मोठं आव्हान द्यावं लागेल, थांबवावं लागेल. गोलंदाज सज्ज होते. पुढचा बॉल वेदांत, वर शॉट, 2 धावांसाठी. थोडासा वरती लागला असता तर चौकार. या 2 धावांनी धावसंख्या 48. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहतोय. पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर जी पार्टनरशिप आपण पाहिली विनायक आणि जर वेदस्तू, 4 वर पहिला गडी बाद झाला, आणि आतापर्यंत 44 धावांची पार्टनरशिप. पुढचा बॉल वेदांत, एक फ्लाइंग स्लिप, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, एक शॉर्ट मिड ऑन, लॉंग ऑफ. समोरच्या दिशेला खेळाडू येणार, व्हॉट अ कॅच, उडता हुआ पंची. द फिल्डर फ्लाइंग इन द एअर, and what a beautiful catch has been taken. साईश फुल सुंदर, झेल अति सुंदर. लवकरच व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा 40+ आपल्या विभागातील खेळाडूंसाठी आहे, ज्याचं आयोजन बाबू हडपी साहेबांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि आता एक हाती किल्ला लढवणारा आपण पाहतोय योद्धा रोहन बफटी. आपल्या परिसरातील व्हीलचेअर जी स्पर्धा होणार आहे त्यासाठी खेळणारे खेळाडू असतील. आपण पाहतोय वेगवेगळे संघ मालक आज सकाळपासूनच आपल्या संघासाठी आपलं योगदान देत आहेत. आणि पहिलाच बॉल या ठिकाणी स्ट्राईक घेणार का, कारण बॅटिंग पॉवर प्ले आहे, आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या अजूनही 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉल मध्ये किमान 3 ते 4 धावा जरी निघाल्या तरी 50-52. 6 बॉल मध्ये वेदस्तू अजूनही उभा आहे, जो एक चांगली इनिंग खेळतोय. 13 चेंडू मध्ये 26 धावा म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय वेदस्तू. पुढचा बॉल, आणि कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय मात्र या ठिकाणी मेन स्टेजच्या दिशेने. मगाशी देखील प्रसाद परब सरांनी उल्लेख केला की यावर्षी आपण मेन स्टेज व्यासपीठ पाहतोय डाव्या बाजूला, जे शॉर्ट मिड विकेटला आहे. कीपरच्या मागे आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे, समालोचन कक्ष समोर जे आपण खेळाडू कक्ष पाहतोय, आणि डाव्या बाजूला प्रेक्षक गॅलरी. एक सुंदर आयोजन नियोजन. लकी ड्रॉ आहे सेमीफायनलसाठी पैठणी, फायनलसाठी लकी ड्रॉ. LCD TV लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल, आणि याबरोबर 50 धावा धावफलकावर. शिसाई स्ट्राईक आहे, 50 अप. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय यशस्वी करताना वेदस्तू आणि टीम शिसाई स्ट्रायकर्स. गोलंदाज सज्ज वेदांत, आणि आता मात्र हा फटका डिक्लेअर मध्ये 1 धाव, 1 की 2. एक आहे पंचांचा निर्णय.
स्थानिक खेळाडूंसाठी अबो 40+ जे आयोजन केलेलं आहे बाबू अडपी सरांनी, ती वेगळी स्पर्धा आहे. आणि व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा जी आपण घेऊन येत आहोत ती देखील एक वेगळी स्पर्धा आहे. दोन वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, लक्षात ठेवा. 40+ क्रिकेट सध्या आपण जास्त पाहत आहोत. हेमंत फराटे एकता केअरच्या वतीनं सर्व खेळाडू ऑफिशियलसाठी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 9 वाजता सुभाष मैदान, ज्या ठिकाणी खेळाडूने जेवणाचा आनंद घ्या. बघा 40+, 50+, 2 धावा दिल्यात पंचांनी. तर शेवटच्या बॉलवर 2 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 53. सध्या 40+ क्रिकेट, 50+ क्रिकेट आपण पाहतोय. 52 धावसंख्या 52 आहेत. 51, 52 कारण 50 नंतर 2 आलेत. 52, 50+, 60+. कितीतरी स्पर्धा. काही दिवसांपूर्वी पोईसर जिमखाना आमच्या कांदिवलीला एक स्पर्धा झाली. 60 वर्षावरील जग्गू राणा सर खेळले होते. उमेश मांजरेकर सर ज्यांनी 101 धावा केल्या. राजकोट, अहमदाबाद, बडोदा, सुरेंद्रनगरच्या टीम आल्या होत्या. मुंबईच्या 4 टीम होत्या. जुने सर्व खेळाडू, नर्मदा अर्जुन असेल, राहुल 11 असेल, खतरनाक 11 असेल, शशी ब्राईट असेल किंवा टिळक चौक कल्याण, राहुल आणि बंड्या बॉईज, कित्येक वेगवेगळे असे खेळाडू, दनील, सरोज, चाफेकर गल्ली आपण पाहिलं तर वर्सोवा, अशा कित्येक संघांचं प्रतिनिधित्व केलेले 60 वर्षावरील खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळले. फायनल जिंकली राजकोटने. फायनलला पराभूत झाले मुंबईचा संघ, ज्या ठिकाणी उदय नाईक, त्यानंतर संजय पाटणे, कित्येक खेळाडू खेळले. अन्नू कदम, जग्गू राणा, उमेश मांजरेकर, अनिल भालेराव. पुढील सामन्याच्या टॉस साठी विनंती करतोय चिंतामणी 11 आणि अबीज पलटण. 40 वर्षावरील स्पर्धा आपण पाहणार आहोत लवकरच. कैलासवासी महेश पेडणेकर च्या स्मरणार्थ आपण पाहणार आहोत ती स्पर्धा. आणि या बॉलला पॉवरफुल हिट 2 धावांसाठी. शेवटच्या षटकातील दर्शन आहे का बॉल, दर्शन चव्हाण. क्रिकेट किती बदललं बघा. सुरुवातीला आपण पाहिलं तर बिजली बरखाची स्पर्धा, इनिंग 2-2 दिवसाच्या मॅचेस. त्यानंतर आल्या 30 ओव्हर, मग 16, 12 ओव्हर्स. नंतर मग RK ट्रॉफी, सुभाष मैदान, चेंबूर. त्यानंतर RK ट्रॉफी सुरू झाल्यास पाहता पाहता सुप्रीमो, शारजा, ISPL आणि टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आले. ज्या प्रकारे स्लोअर बान जगत सरकार याला सचिन तेंडुलकर यांनी आपण पाहिले, ज्यांच्या शुभ हस्ते पॉर्श गाडी जी मिळाली. आणि पाहता पाहता जसं उमेश मांजरेकर सरांना रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये जेव्हा कार मिळाली होती तेव्हा म्हटलं होतं की लखपती झाले खेळाडू, मात्र आज करोडपती झाले टेनिस क्रिकेटचे खेळाडू. आमच्याबरोबर कॉम्बॉक्समध्ये प्रसाद परब सर ज्यांनी अशीच कर्नाटक मधली स्पर्धा जी सॉफ्ट बॉलची कव्हर केली DD स्पोर्ट्स नॅशनलला, ज्यामध्ये कित्येक खेळाडू खेळले. संधी आहे, शॉर्ट कव्हर पॉइंटला खेळाडू बाद, गॉन, विकेट मिळाली. वेदस्तू शेवटची ओव्हर होती. स्लॉग ओव्हर्स मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये आक्रमण एकमेव पर्याय होता आणि असं वाटत होतं की 60-65 होणार, मात्र त्या दरम्यान थोडीशी धावसंख्येला चाप लावतोय तो म्हणजे दर्शन. नवीन फलंदाज, मोठी जबाबदारी असेल आणि कॅच घेतलेली आहे ती म्हणजेच आपण पाहतोय परागने. पॉइंट आहे, कव्हरला खेळाडू होता पराग. मिड ऑफ थोडासा मागे आपण पाहतोय, मिड ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. धावसंख्या टोटल 54, 3 गडी बाद, 5.3. 6वं षटक आहे, 3 चेंडू अजूनही शिल्लक. मगाशी म्हटलं होतं की ओव्हर्समध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. 3 बॉलमध्ये किमान 5 ते 6. बॅट्समन नेम मयुरेश कदम. मयुरेश कदम आहे का बॅट्समन? येस, मयुरेश कदम. एक आगळा वेगळा स्टान्स आपण पाहतोय ज्याचा, ज्या प्रकारे तो उभा राहतो. धावसंख्या 54, राऊंड द विकेट दर्शन. पॉवरफुल हिट, मात्र जे एलिव्हेशन आणि डिस्टन्स क्लिअर करायचं होतं त्या दिशेला नाही मिळालं. पंचांचा इशारा येतो डिक्लेअर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 55.
टू गो. 2 बॉलला 4 किमान. 55 आणि 4 59. 60 होणार का की एखादा चौकार? बघूया. मयुरेश कदम. कदम को दिखाना होगा दम. बल्लेबाज दमखम दिखाने के लिए तैयार. कदम, मयुरेश. धावसंख्या 55. विनंती राहील चिंतामणी 11 आणि अभिस पलटण या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी व्यासपीठावर यायचं, ज्या ठिकाणी बाबू हडपी साहेबांच्या शुभ हस्ते. व्हॉट अ शॉट. बघूया निर्णायक चौकार की षटकार येणार नाही. बॉल वरती लागून आलेला आहे आणि 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 57. 2 वेगवेगळ्या स्पर्धा लवकरच आपण पाहणार अबव 40+. त्यानंतर एक व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा स्थानिक विभागातील खेळाडूंसाठी. यानंतर विनंती करेन बाबू हडपी सरांना, ज्यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेक. चिंतामणी 11 अभिस पलटण दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी स्टेजवर या. 57. पुढचा बॉल स्लोवर 1. संधी मिळाली आणि हा येतोय 4 धावांसाठी की षटकारासाठी बघूया, कारण पलीकडे गेलाय म्हणजे एक तर मोठी धावसंख्या येणार. 4 धावा. मी म्हटलं होतं 59, इथे 61 झाले आणि प्रोजेक्टेड स्कोअरची भविष्यवाणी खरी ठरते. 62 धावांची गरज. चला, मी बाबू हडपी सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस. चला, दोन्ही संघ कॅप्टन चिंतामणी 11 आणि अभिस पलटण या दोन्ही संघाचे कॅप्टन व्यासपीठावर यायचं आहे. पार्थ साबन त्या बाजूला आपण पाहणार आहोत. राहुल यादव. बघूया श्रेयस यादव कोण येतोय कॅप्टन. उदय दळवी साहेब त्या ठिकाणी आहेत. बाबू हडपी साहेब त्या ठिकाणी आहेत. यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस. हे वी गो. हेड ऑर टेल, छापा की काटा सज्ज होतोय. या ठिकाणी आपण पाहत आहोत टॉस नाणेफेक. एक जबरदस्त योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. चला, संघाला विनंती राहील जास्त वेळ घेऊ नका. टॉस झालेला आहे. प्रथमेश. येस, बाबू हडपी सरांच्या शुभ हस्ते हा टॉस आणि टॉस झालेला आहे. बघूया टॉस जिंकलेला संघ कोणता आहे आणि ज्या संघाने काय स्वीकारलेलं आहे. तो टॉस तो हो चुका है. बल्लेबाजी या गेंदबाजी प्रथमेश. पार्थ या चिंतामणी 11 विरुद्ध अभिस पलटन. टॉस विन बैटिंग. तो चलो, अब मैच की शुरुआत, सेकेंड इनिंग की शुरुआत होगी. जिस तरह से आगाज हुआ था यहाँ पर इस मैच का, टॉस जीतकर बल्लेबाजी करने का निर्णय लिया टीम के कप्तान ने, मोहिल चावड़ा, जो टीम के आइकॉन खिलाड़ी है. एंड द सक्सेसफुल डिसीजन हैज बीन टेकन while the toss has been done and 61 scored they made. 62 is the target. चलो, बॅटिंग टीम सलामीची जोडी मैदानात पाठवायची. ओपनिंग बॅटर कम ऑन. साईश, स्वराज. लेट्स सी हू इज द ओपनिंग पेअर फॉर टीम चिंच पोकळी चॅलेंजर्स. and on the other hand Mohil Chavda. The play to eight, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. Action time. और बल्लेबाजी के लिए अब बल्लेबाज स्वराज और उनके साथ हम देखेंगे साइश. तर बघूया धावांचं लक्ष्य 62 आणि यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत. येणाऱ्या काही मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहणार. त्यातील टेनिस क्रिकेट विश्वातील अजून एक सांगे प्रीमियर लीग स्पर्धा काही कारणास्तव आपण पुढे ढकलण्यात आली होती आणि ती मार्चच्या एंडिंगला आपण पाहणार आहोत. आणि ज्या स्पर्धेमध्ये देखील पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहोत प्रसाद परब सरांचा, ज्यांचा सहवास म्हणजे निश्चित नवनवीन
शिक्षण आम्हाला मिळत असतं आणि आज सहवास या स्पर्धेच्या निमित्ताने देखील आम्हाला मिळालेलं आहे. तर ऐकूया 62 धावांचं लक्ष्य संघ पूर्ण करणार की श्री साई स्ट्रायकर्स आपलं पॉईंट टेबलमध्ये गुणतक्त्यामध्ये अकाउंट ओपन करणार गुणतक्त्यामध्ये. ओव्हर टू प्रसाद परब सर. धन्यवाद. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच राजेश कुळे. 62 धावा करायचे आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी. श्री साई स्ट्रायकर्सने खूप चांगली बॅटिंग केली. चिंचपोळी चॅलेंजर्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दोन्ही सामने जिंकलेला आहे. त्यांची पोझिशन पॉईंट टेबलवर खूप स्ट्रॉंग आहे आणि बॉलिंग मार्ग सज्ज होतं वेदस्तू राणे. स्ट्रायकिंगला साईश. साईश सोबत आले तर स्वराज नॉन स्ट्रायकिंग एंडला. डावाची सुरुवात करतोय वेदस्तू. बॅट्समन रेडी नाही आहे, थोडासा वेळ घेतोय. 62 त्यासाठी करावे लागतील कष्ट, ते म्हणजेच चिंचपोळी चॅलेंजरला. पहिला चेंडू वेदस्तूचा, राऊंड विकेट. पहिला चेंडू फुल टॉस. ऑन स्टाईलला पूलचा एक देखणा फटका, जोरकस फटका आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. धावा किती मिळतील या चेंडूवर? 2 धावा. ओव्हर द वेस्ट, नो बॉल. नो +2. पंचांचे रिकशन केलं तर बघतोय त्या ठिकाणी पंचांनी सांगितले 2 नो बॉल. चौकार आपला डिसिजन त्यांनी कॅन्सल केलाय आणि नोवर आलाय तो चौकार. धावसंख्या 5. आक्रमक सुरुवात. 62 धावा करायच्या 6 षटकांमध्ये. तशा प्रकारची सुरुवात असायला हवी, ती सुरुवात करून दिली आपल्या मैदानावर आपल्या संघासाठी. ती म्हणजे साईश फुलसुंदरने. आणि पहिल्या चेंडू आपण बघतो की फुलटॉस चेंडू, जोरकस फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीवर आणि खणखणीत चौकार वसूल केले त्यांनी पहिल्या चेंडूवर. वेदस्तूकडे अप्रतिम टप्पा आहे, वेग प्रचंड आहे आणि अशा खेळाडूच्या विरोधात तुम्ही जर मोठे फटके मारतायत तर समोर संघाला तुम्ही थोडा दबावाखाली आणू शकता. ती सुरुवात मात्र करून दिली साईशने आपल्या संघासाठी. मागच्या मॅचमध्ये आपण सुद्धा बघितलं की नॉट आउट राहिला होता. अनबेटिंग बॅटिंग केली होती, चांगली बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी. आणि त्याची बॅटिंग आता मात्र या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तो विकेटवर थांबणं ही इम्पॉर्टंट आहे. चांगलं कॉन्टेस्ट मैदानावर बघायला मिळत आहे. श्री साई स्ट्रायकर या अगोदर 2 सामने, 1 टाय, त्यामध्ये 1 पॉईंट आणि 1 पराभूत, त्यामुळे 0. फक्त 1च पॉईंट त्यांच्याकडे आहे. तर अपोनंट टीम जी तो संघ धावसंख्येचा पाठलाग करतोय चिंचपोळी चॅलेंजर, आतापर्यंत दोन्ही सामने ते जिंकलेत आणि 4 पॉईंट त्यांच्याकडे आहेत. म्हणजे पोझिशन खूप चांगली आहे सध्या आपण बघतोय ते म्हणजेच ग्राउंडवर चिंचपोळी चॅलेंजर या संघाची. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. थोड्याच वेळामध्ये प्रवीणदादा मांजरेकर यांचं इथे आगमन होईल आपल्या या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. वेदस्तू ट्रॅक चेंज करतोय, ओव्हर द विकेट अटॅक करेल साईज समोर. फ्री हिट बॉल. वेदस्तू फिल्डिंग इथे कन्फर्म करतोय, फिल्डिंग पोझिशन चेक करतोय आणि पुन्हा सज्ज होते बॉलिंग करण्यासाठी. फ्री हिट बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ होता पण इथे संधी होती. मोठा फटका माने स्वतःवर नाराज होतोय. फ्री हिट बॉलवर कशीही संधी हुकवली त्याने आणि फ्री हिटची संधी कॅपिटलाइज झाली नाहीये. डॉट बॉल. स्क्वेअर लेवल चेंडू जातो बरोबर खेळाडूच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू कमबॅक केला या चेंडूवर निश्चितच गोलंदाज वेदस्तूने. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. पुढचा चेंडू वेदस्तूचा टू साईश. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. थोडासा मिस टाइम फटका. बघा चेंडू कुठे जातोय, कुठे जाऊन लँड होते. पंच कन्फर्म करतायत आणि पंचांचा इशारा 1 धावेचा. 1च धाव मिळेल या चेंडूवर. 1 धाव समाधान मानावं लागेल ते साईशला. 1 धावेची मदत. धावसंख्या धावफलकावर 6. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन केलं त्या चेंडूवर आणि सरप्राईज केला चेंडूवर. तो गोलंदाज 2 धावा. दोन धावा ऍड करूया स्कोर कार्डवर. धावसंख्या धावफलकावर 7. वेदस्तू थोडासा त्याला ग्रहणअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय, पुन्हा मागे जातोय. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू. हो हो हो, हा चांगला चेंडू होता,
खूप चांगला चेंडू होता. बघितलं बॅट्समन शफल होतोय, बाहेर निघतोय आणि आपण बघतो त्या ठिकाणी लेफ्ट हँड बॅट्समनसाठी हा लेग कटर बॉल बाहेर निघत असताना गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक वेदस्तूचं. तसं मग मी उल्लेख केला की अचूक टप्पा त्याच्याकडे, वेट त्याच्याकडे आहे आणि त्यावर तो समोरच्या बॅट्समनला इम्प्रेस करू शकतो, डॉमिनेट करू शकतो. एवढी क्षमता गोलंदाजीमध्ये आहे. पण त्याच ताकदीचा गोलंदाज स्ट्रायकिंग गेला साईश. धाव संख्या 7. हो, चेंडू ऑन साईडला स्लॉग हिट केलाय. कन्फर्म करतोय चेंडू जाऊन कुठे लँड होतोय आणि या ठिकाणी मिळतील तर फक्त 2 की 4, फक्त 2 धावा. फटका मारल्यानंतर नाराजी त्याच्या चेहऱ्यावर बघायला मिळाली साईशच्या. थोडासा किंचितचा बचावला असं तो म्हणतोय की चेंडू आतमध्येच पडतोय. डिक्लेअर झोनमध्ये 2 धावेसाठी आणि धावसंख्या धावफलकावर 9. 62 धावा करायच्या आहेत. 2 पॉवर षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे बॅटिंग करताना चिंचपोकळी चॅलेंजर संघासाठी. या 2 षटकातल्या धावा सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. जाऊन आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑन साईडला खूप चांगलं टायमिंग केलंय. पूलचा फटका आणि चेंडू निघून जातोय तो म्हणजेच घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. 2D शॉट अँड स्कोर मूव्ज ऑन डबल फिगर. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धाव फलकावर. पहिलं षटक निषेध. या षटकामध्ये मोमेंटम हळूहळू शिफ्ट होतोय चिंचपोळी चॅलेंजर संघाच्या बाजूने. बिग बॅश चिंचपोकळी 12वा पर्व या स्पर्धेचं आणि पहिल्या दिवसातली आपण बघतो की जवळजवळ सेकंड लास्ट मॅच सुरू आहे आणि तिसरा सामना आपण बघतोय म्हणजे चिंचपोकळी चॅलेंजर संघाचा. ओ, रिलीज पॉइंटला आपण बघितला आला त्याला चेंडू अत्यंत वेगाने टाकण्याचा प्रयत्न. हाताने चेंडू रिलीज करताना सुटला तिथे, निसटला. पंचाने डेड बॉल कॉल केलाय. पुढचा बॉल, पुढचा चेंडू वेदसूचा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर 1 चेंडू, फक्त टॉस करतो या चेंडूला. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाखेरच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 11 धावा धावफलक आपण पाहायला मिळते. बिग बॅश चिंचपोकळी ऑर्गनाइज बाय बिग बॅश चिंचपोकळी सीझन 12. 12वा पर्व या स्पर्धेचं. विल सो से थँक्स टू संतुदादा राऊत आधारस्तंभ या स्पर्धेमध्ये. त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पाडला. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा कंप्लीट केला. त्यानंतर शिवसेना शाखा क्रमांक 203 चे उपशाखा प्रमुख गिरीश परब यांचे सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीने. तर त्याचबरोबर आमच्या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते केशरी मस्त गावरान प्रवीण विना विजय राणे, चिंतामणी नेटवर्कचे अक्षय गोठणकर, प्रारंभ कलेक्शनचे प्रोप्रायटर वैभव पवार, बाईक पॉईंटचे राहुल नार्वेकर, सर्वांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. त्याचबरोबर अजून आज आमचे आधारस्तंभ सिद्धेश खानविलकर, श्री समर्थ ऑप्टिकल्सचे, त्यांचे सुद्धा आभार इथे व्यक्त करत आहोत. स्वागत कॅटरर्सचे श्री सुधीर उर्फ भाऊ पवार, यांचा सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. रायझिंग चॅम्प स्टॉकिस्ट ऑफ टेनिस बॅट क्रिकेट बॅट चिंतामणी वडापाव, मराठी युवा उद्योजक संतनू हिरलेकर. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय मोहिल. हो, चेंडूचा वेट केल्यानंतर फटका एक्झिक्यूट केलाय स्क्वेअर लेग मध्ये. थोडासा शॉर्ट पिच चेंडू थोडासा मागे थांबून खेळलाय आणि 2 डावांसाठी हा 2D. धावसंख्या 13. कॉमेंट्री बॉक्समध्ये भुवन तिवारी पुन्हा आमच्या कॉमेंट्रीमध्ये सज्ज होते. आमचे स्कोरर क्रिक हिरोजवर त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग सुरू आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण बघतो थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे. हा चेंडू लेग स्टिक वरून चेंडू निघून जातोय, पण पंचांचा हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांकडे अपील केली की चेंडू एसटीवर निघून जाते, पण पंचांची नजर तीक्ष्ण आहे. एकता कॅटरर्सच्या वतीने आपण बघतो की सर्व आमच्या ऑफिशियल्ससाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑर्गनायझिंग कमिटी, खेळाडू सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ती सुभाष मैदान येथे. ही गोष्ट लक्षात ठेवा. स्क्वेअर लेग मध्ये तिथे चेंडू जातो निघून, मागे तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि धाव इथे मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या 14. 14 विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर.
षटक क्रमांक 2 सुरू आहे मैदानावर. मोहिल चावडा आतापर्यंत या षटकामध्ये एक वाईड आलाय, एक डबल आली आहे, एक चेंडू निर्धाव. ओ वेगवान चेंडू, हेलिकॉप्टर उडवलाय या चेंडूमध्ये. फटका बघी उडे जाऊन चेंडू लँड होतोय आणि पंचांचा इशारा 2 धावेचा. 2D 1D ओके 1D. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. 62 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि साईश जोपर्यंत ग्राउंडच्या आतमध्ये आहे अपेक्षा करूया निश्चित त्यांच्याकडनं हा धावसंख्येचा पाठलाग तो करू शकतो. चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की नॉटआउट राहिला होता शेवटच्या टप्प्यापर्यंत. एक चांगली फाईट दिली होती. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं की लो स्कोरिंग मॅच 2.5 ओव्हरलाच मॅच संपवली होती याच बॅट्समनने. लेग स्टिकच्या बाहेर दिशाही गोलंदाजी. फलंदाज एखादी चूक करण्यासाठी तो मात्र मजबूर करतोय, प्रवृत्त करतोय, पण टायमिंग तसं होत नाहीये. चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा. स्वराज परब स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे. धावसंख्या 16 धावा. 62 धावसंख्येचं लक्ष, एक मोठी धावसंख्या, याचा पाठलाग सुरू आहे मैदानावर. इट्स अ थर्ड हायएस्ट टोटल. 68, 66 त्यानंतर 62. ही तिसरी सर्वाधिक धावसंख्या आपण बघतो त्या ठिकाणी. याचा पाठलाग सुरू आहे. राऊंड विकेट पुन्हा आता मोहिल. रिलीज पॉइंट लावून थांबलाय. मोहिल चावडा बॉलिंग मार्को थोडा वेळासाठी बघतो की त्या ठिकाणी. चला मागे थांबा खेळाडू मागे थांबा. काय विषय नाहीये, सामना आपण सुरू करतोय. तुला सामना सुरू करायला हरकत नाहीये अंपायर्स. अवी सिग्नल सामना सुरू करायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग टीम. शिस्ताई स्ट्रायकर्स फिल्डिंग लावून घ्या. यानंतर आपल्याला अजून एक सामना कव्हर करायचा, त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या. आपण सामना आपण सुरू करतोय. चला बॅट्समन आपल्या जागेवर या. स्वराज परब, साईश फुलसुंदर श्रमीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये. फिल्डिंग लावून घ्या. चला शिस्ताई स्ट्रायकर्स. आयोजकांची सूचना आली आहे, फिल्डिंग लावून घ्या आपण. चला सामना आपण सुरू करतोय. चला सामना सुरू करा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे, लगेचच वेळ घेऊ नका. सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. जसं मगाशी मी उल्लेख केला, त्यानंतर एई ॲटमॉइस्ट इव्हेंट, रितेश गावडे, आदित्य एंटरप्राइजेस, त्रिमूर्ती डेकोरेटर्स, लिव्ह मेड फॉर लिव्हिंग,
श्री अथर्व सावंत, युवा मराठी उद्योजक. चला सामना सुरू करतोय आपण. त्यानंतर लक्ष्मीदीप आर्ट, संदीप भिकाजी मोरे, बाबा कोला, श्री सुशांत सावंत आणि स्पोर्टी जॅकचे भगवान सावंत सर्वांचे आभार इथे व्यक्त करतो. चला मॅच आपण सुरू करतोय. सामना सुरू करतोय आपण. बिल्डिंग सेट करून घ्या. धाव संख्या 16. बोली मार्कवर मोली चावडा, स्ट्राईक एंडला स्वराज परब, नॉशा एंडला साईश फुलसुंदर, बिग बॅश चिंचपोकळी आणि मॅच क्रमांक आपण बघतोय जो सुरू आहे मैदानावर तो म्हणजे 9वी. श्री साई स्ट्रायकर्स विरोधात चिंचपोकळी चॅलेंजर. पुढचा चेंडू मोहिलचा. सामोर जाईल सजीव, स्ट्रायकिंग एंडला म्हणजे स्वराज परब. वेगवान चेंडू त्याचबरोबर आपण बघतो त्या ठिकाणी तेवढंच वेगवान उत्तर स्क्वेअर लेग बाउंड्रीवर. फ्लिक्सचा मनगटी फटका आणि 2 धावेचा इशारा पंचांचा. 2D शॉट. धावसंख्या 18. जेवढी वेगवान गोलंदाजी तेवढंच चोख प्रत्युत्तर आपण बघतो त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होतोय. चांगलं टायमिंग केलं या फटक्यावर आणि चांगला चेंडू एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेग डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. मोहिल चावडा ऑप्शनच्या बाहेर आहे. बघा ही लाईन चांगली आहे. ही लाईन परफेक्ट होती. ऑप्शनचा चेंडू ऑन साईडला कशा प्रकारे तो मारू शकतो त्यामध्ये टायमिंग करू शकत नाहीये. बॅटची आतली कड आणि चेंडू थेट विकेट किपरकडे वेदस्तूकडे. डॉट बॉल. धावसंख्या 18. षटकातला शेवटचा चेंडू. 62 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे मैदानावर चिंतामणी चॅलेंजर्स या संघाकडून, चिंचपोकळी चॅलेंजर्स या संघाकडून. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, समोर ऑफर केलाय, स्टेप आउट होऊन दर्जेदार मारलाय, उंच मारलाय, लांब मारलाय, सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. चौकारामुळे धावसंख्या 22. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर 22 विदाउट लॉस. देन व्हेरी गुड स्टार्ट. 62 रन्स टू विन. याच रन रेटने बॅटिंग करावी लागणार आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 2 षटकाखेर 22 धावा. एक खराब चेंडू टाकला, स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला, स्टेप आउट झाला फलंदाज आणि फुलटॉस बॅटर करून त्याने एक्झिक्यूट केला समोर ऑन द राईज. आणि 2 षटकाखेर 22. एकही विकेट न गमावता धावसंख्या धावफलकावर 22 धावा. स्ट्राईक. बॉलिंग मार्गवर पुन्हा वेदस्तू येते. वेदस्तू राणे आणि बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. खूप लवकर हा निर्णय घेतलाय वेदस्तूच्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलाय बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांनी साईश आणि स्वराजने. बघायचं बॅटिंगमध्ये या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये धावा येणं हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे मैदानावर. 62चा चेस आहे. धावसंख्या 22. 40ची अजूनही गरज. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. पहिला चेंडू दिशाहीन टाकल्या वेदस्तूने ऑप्शनच्या खूप बाहेर. 39 म्हणजे रिक्वायर रन रेट आता 10 वर गेला षटकामागे. 10च्या गतीने बॅटिंग करावी लागणार आहे चिंचपोकळी चॅलेंजर आहे संघाला. धावसंख्या 23 धावा. पुढील चेंडू. चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन, बोट फिरवली होती पण बघायचं धावा मिळतील त्या 2. एलिव्हेशन मिळालं नव्हतं या फटक्याला. ज्या अंदाजाने साईशने पहिल्या षटकामध्ये बॅटिंग केली खास करून वेदस्तूच्या विरोधात पण त्याने पुन्हा लगेचच बॅटिंग पॉवर प्ले घेतला त्याच्या षटकामध्ये. आणि हा 2D शॉट. धावसंख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट संघाची. 65 धावसंख्येचा पाठलाग करू शकतो हा विश्वास बघायला मिळतोय साईशच्या बॅटमध्ये. पुढील चेंडू.
चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन. ऑन द टू सुवर्ण चेंडूला एक्झिक्यूट केलाय, पण मुद्दा आहे एलिव्हेशन नाही आहे चेंडूवर आणि 2 धावेचा हा फटका. बॅक टू बॅक 2D शॉट. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धाव फलकावर. एक वाईड, 2 डबल. आतापर्यंत या षटकात आले ते 5. धावसंख्या 27. 62चं टार्गेट आणि आतापर्यंत नॉट आउट विदाउट लॉस 27. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट अटॅक करेल वेदस्तू. राऊंड विकेट. लेग स्टिकवर चेंडू होता. ऑन साईडला पूलचा फटका आणि मिळते या चेंडूवर फक्त बघायचं या ठिकाणी कन्फर्म करतात पंच. 1च धाव, ते सुद्धा डिक्लेअर झोनमध्ये. धावांसाठी निश्चित थोडासा संघर्ष करावा लागतोय मैदानावर. 28 धावा धावफलक 28. आणि ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. जर ही मॅच जर जिंकतायत चिंचपोकळी चॅलेंजर्स ऑलमोस्ट क्वालिफाय होऊन जातील, याच्यात मात्र शंका नाही. आणि सलग 3 सामना जिंकण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर राहील. पण बघायचं मात्र तेवढाच दमदार संघ समोर आहे. मागची मॅच ते हरलेत, पण या मॅचमध्ये निश्चित ते वेगळ्या इराद्याने उतरलेत. बॅटिंग करत असताना खूप चांगली धावसंख्या नोंदवली. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि या ठिकाणी धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक, इंटेलिजंट बॉलिंग. चेंडू शिल्लक आहे मैदानावरती 20 आणि करायचे ते अजूनही 34. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. स्ट्रायकिंगला बॅटिंग करतो साईज फुल सुंदर, त्याची बॅटिंग होणं महत्वाचं आहे. हे 2 चेंडू काफी इम्पॉर्टंट आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत पॉवर प्लेमध्ये. वेदसूर आणि पुढचा चेंडू घेऊन. ओ क्या बात आहे, लाजवाब. काय गोलंदाजी केली आहे. मागचे 2ही चेंडू अक्षरशः डॉमिनेट. बॅटची एज घेऊन चेंडूच्या चेंडूवर बघितलं ते थोडासा चेहऱ्याच्या दिशेने आला. मागचे 2ही चेंडू निर्धाव आणि अप्रतिम कमबॅक वेदस्तू राणेचं. बॅटिंग पॉवर प्ले घेतला होता या षटकामध्ये. आपण एक वाईड बघितला, 2 डबल बघितले, एक सिंगल बघितला. आतापर्यंत 5 चेंडूत फक्त 6 धावा बॅटिंग पॉवर प्लेमध्ये खर्च केल्यात त्या वेदस्तू राणेने. गुड बॉलिंग. 28 विदाउट लॉस. शेवटचा चेंडू शिल्लक आहे इनिंग या षटकातला बॅटिंग पॉवर प्लेचा. शॉर्ट पिच आणि बघायचं मिळतील ते या चेंडूवर 2 धावा. 2 धावांची मदत. धावसंख्या 30. 3 षटकाखेर तसं आपलं होतं. करंट रन रेट 10च आहे. 30 धावा धावफलकावर आणि आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 10.67च्या गतीने. अजून करायचे त्या 32 धावा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 18 बॉल अँड 32 रन्स टू विन. रिक्वायर्ड रन रेट 10.67. सर्व पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार. कामगार नेते श्री शशांक राव यांचे मी भरपूर आभारी ते व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर समाजसेविका सौ सुमिधा संदीप भालेकर यांचा आभारी ते व्यक्त करतो. उपमहापौर बृहन्मुंबई महानगरपालिका शिवसेनेचे संजय गाडी साहेब आणि त्याचबरोबर प्रवीणदादा मांजरेकर यांचं मी आभारी ते व्यक्त करतो. बिग बॅश चिंचपोकळी पर्व 12व. पहिली रजनी. डे नाईट फॉर्मॅट. आज शनिवार उद्या रविवार 2 दिवसात तुम्हाला क्रिकेट स्पर्धा बघायला मिळणार आहे. 22, 21 आणि 22 फेब्रुवारी. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अनंत घाडीगावकर मंडळाचे कार्यकर्ते यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आवर्जून त्यांची उपस्थिती आपल्या या व्यासपीठावर बघायला मिळते प्रत्येक वर्षी. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते मात्र आवर्जून उपस्थित राहतात. त्यांचा मी आभार इथे व्यक्त करतो. बोलिंग मार्को षटक क्रमांक आता 4था गोलंदाज घेऊन येतोय अर्पित कनगुटकर. हो चेंडू समोर ऑफर केलाय आणि काय फटका. शॉर्ट पिच चेंडू आणि सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. एक्सलेंट शॉट. स्वराज परब. स्वराज स्वतःचं राज्य निर्माण करतोय, स्वराज्य निर्माण करतोय आपल्या संघासाठी. काय बॅटिंग करतोय. खूप चांगली फटकेबाजी. स्वराज परब खेळतोय 6 चेंडू 13वर. साईश खेळतोय 13 चेंडू 17वर. दोघांनी आतापर्यंत चांगलं कॉन्ट्रीब्युट केलंय. धावसंख्या 34 धावा 4थ्या षटकामध्ये विदाउट लॉस.
अर्पित कणगुटकरला पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय स्वराज परबने. पुन्हा त्या चेंडू आपण बघतोय शॉर्ट पिच होता, हवेमध्ये चेंडू झेल उडालाय आणि इथे झेल ड्रॉप झाले त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये. धावून काढलेली एक धाव इथे कॅन्सिडर केली जाते, ऍड केली जाते स्कोर कार्डवर आणि एका धावच्या मध्ये धावसंकेत भर डिक्लेअर झोन 55 डिक्लेअर आहे, त्यामुळे एकच धाव इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. धावसंख्या 35. तर पंचाने एकदा तिथे सांगितले धावून काढलेली एक धाव इथे ऍड केली जाईल. 35. स्ट्राईक एंड असेल तो साईश खेळतो 17 धावसंख्या 35. पुढचा चेंडू ऑन ड्राईव्ह, तिथे क्षेत्ररक्षक काय डायव्हर्ट केले, चेंडू डायव्हर्ट झाले त्या ठिकाणी चेंडू मिसफिल्डमुळे आणि स्ट्राईक रोटेट झाले पुन्हा एकदा, ते म्हणजेच स्वराजकडे. स्वराज परब साईश फुलसुंदर पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. 36 धावा आतापर्यंत कुठल्या त्या जोडीने मैदानावर आणि खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळते पहिल्या विकेटसाठी. 62 धावसंख्येचं लक्ष आहे अजूनही करायचे ते 26 15 चेंडूमध्ये. ऑन साईडला प्लेस केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे संधी रेनाऊटची आणि या ठिकाणी स्वराजला तंबूत परतावं लागणार. स्वराज बॅक टू डगआउट. विकेट फर्स्ट विकेट डाऊन. 37 ला पहिला 36 वर पहिला धक्का लागलाय आणि तंबूत परततोय फलंदाज तो स्वराज परब. खेळाडूच्या हातामध्ये चेंडू होता. तर स्वराज परबला तंबूत परतावं लागेल कारण बघितलं की स्वराज क्रिजच्या बाहेरच चला तिसऱ्या अंपायर इथे मात्र चेक करतील की बॅट्समन क्रॉस आहे की नाही, या गोष्टी कन्फर्म केल्या जातील. tennisticket.in वॉर रूम मध्ये आता येतात ते सुबोध गडसे. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे सिद्धेश तावडे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. सिद्धेश तावडे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे सिद्धेश तावडे यांचे इथे आगमन त्या कार्यक्रणी सदस्य आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला स्वराजला तंबूत परतावं लागेल कारण बॅट्समॅन बघितलं की रिचच्या बाहेर उभा होता, त्यानंतर वेगाने क्रॉस झाला तो म्हणजे साईश फुलसुंदर, त्यामुळे स्वराजला तंबूत परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि ही पहिली विकेट मिळाली आहे. पहिला फलंदाज बाद होतोय, आघाडीचा फलंदाज बाद होतोय. चांगली पार्टनरशिप केली पहिल्या विकेटसाठी 36 धावा दोघांनी जोडल्या होत्या, पण इथे मात्र चुकीच्या कॉलवर चुकीच्या कव्हरमध्ये त्या ठिकाणी कम्युनिकेशन व्यवस्थित झालं नव्हतं. साईशने धाव केली स्ट्रायकिंग एंडला, स्वराज इथे तयार नव्हता आणि पार्टनरशिप त्या ठिकाणी ब्रेक केली आहे आदित्य मसूरकरच्या प्रतिम फेकीवर. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज सिद्धेश आजगावकर. अजूनही करायचे ते 26 धावा, 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 बॉल अँड 26 टू विन. अर्पित कणगुटकर फुल लेंथ फ्लिकचा फटका स्क्वेअर लेग मध्ये आणि एकदा तिथे कंप्लीट झाली आहे चेंडूवर. थोडीशी ओव्हर एक्साइटमेंट बघायला मिळते त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करून फेक केली नॉन स्ट्रायकिंग एंडला, तिथे जवळजवळ एकदा तिथे पूर्ण झाली आहे. धावसंख्येत भर. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असणार सिद्धेश आजगावकर. धावसंख्या 37. 37 लॉस ऑफ 1. त्यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. अभिज पलटण विरुद्ध चिंतामणी 11 नेक्स्ट मॅच असणार आहे. ड्राईव्ह केलाय, ओ क्या बात आहे.
रिफ्लेक्सेस बघा फॉलो थ्रू मध्ये. रिटर्न फिल्डिंग एक्सलंट. चेंडू अत्यंत वेगाने हाताला जाऊन ब्रश होऊन डायव्हर्ट झाला, पण काय गोलंदाजी केली षटकामध्ये. अप्रतिम षटक अर्पित कलंगुटकरचं. एकूण आपण बघतोय षटक संपते ती 4, धावसंख्या 37, 9.25 करंट रन रेट आपण बघतोय धावफलकावर. आणि अजूनही 12 चेंडू करायचे त्या 25 धावा. 12 चेंडू 25, रिक्वायर्ड रेट 12.50. 12.5च्या गतीने बॅटिंग करावी लागणार मैदानावर फलंदाजी करत असताना. 12.50च्या गतीने 12 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची अजूनही गरज आहे. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करून काय आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची आहे. काही रिस्ट्रिक्शन आपल्यावर आहेत, कारण आपण बघतो की 10वीची एक्झाम सुरू आहे. आपल्याला लवकर माईक बंद करावा लागेल, त्यामुळे त्या वेळेच्या अनुसरून आपल्याला हा मॅच लवकरात लवकर संपवून नेक्स्ट मॅच चालू करायची आहे. 12-25, 12 बॉल अँड 25 टू विन. चांगलं कॉन्टेस्ट मैदानावर. साईश फुलसुंदर स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि तो जोपर्यंत ग्राउंडवर आहे या धावसंख्येचा पाठलाग निश्चित म्हणेन किंवा तर चिंचपोकळी चॅलेंजर संघ करू शकेल. लेफ्ट आर्म बॉलर बॅटिंग ओव्हरिंगसाठी ते मयुरेश कदम. लेफ्ट आर्म बॉलर समोर लेफ्ट आर्म बॅट्समन ॲडव्हान्टेज बॅट्समनकडे जास्त असणार. बघा त्याचा फायदा कशाप्रकारे उचलणार. जोपर्यंत स्ट्रायकिंग एंडला साईश फुलसुंदर 19 वर खेळतोय. 15 चेंडूमध्ये आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. एकतर्फी आपण फक्त किल्ला लढवलाय. चांगला संघर्ष त्याचा सुरू मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग सेट करून घ्या, अजून एक मॅच बाकी आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावा अजूनही करायचे आहेत. पॉवर प्ले दोन्ही संपले आहेत. एक मॅन्डेटरी पॉवर प्ले, एक बॅटिंग पॉवर प्ले जो अजून आतापर्यंत बॅटिंगमध्ये आपण बघितला की दोन्ही पॉवर प्ले संपलेले आहेत. 4 षटकांचा खेळ झाला आहे. 37 धावा धावफलकावर. 12 चेंडू शिल्लक आणि 25ची गरज. मयुरेश कदम पहिला चेंडू. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन, स्क्वेअर लेग मध्ये आणि 2D मारलाय. 2 धावेचा फटका. प्रत्येक चेंडूवर आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असणार साईजचा. जास्तीत जास्त स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवणार. धावसंख्या 39, 39. 39 धावा धावफलकावर. 11 चेंडू 23ची गरज. ऑन ड्राईव्ह स्क्वेअर मिड विकेट मध्ये एकदा तर ती पूर्ण झाली आहे. चेंडूवर प्रेक्षकांना विनंती, शक्यतो चेंडूला हात लावू नका, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे, क्लोज मॅच आहे. खेळाडू तुम्हाला तेच सांगतात की प्रेक्षकांना विनंती आहे की प्लीज शक्यतो चेंडू तुमच्याकडे आला तिथून थोडंसं दूर व्हा, चेंडूला हात लावू नका. त्या खेळाडूंना पिकअप करू द्यायचे चेंडू. कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नको. आतापर्यंत एकही कॉन्ट्रोवर्सी झाली नाही या स्पर्धेमध्ये, कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नको त्या ठिकाणी. निर्भीडपणे स्पर्धा आतापर्यंत पार पाडली. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे ते 22 धावा. 22 स्टील रिक्वायर इन 10 डिलिव्हरी. स्ट्राईक केला राईट हँडर. हो, थांबून एक्झिक्यूट केलाय. स्लोअर 1 चेंडू होता, थोडंसं मागे थांबला. पिकअप शॉट आणि 2D शॉट. असं वाटलं की इथे मात्र इफेक्टिव्ह बॉलिंग होईल. 9 चेंडू अजून 20 धावा. 9 चेंडू 20, धावसंख्या 42. असं वाटलं की लेफ्ट हँडर बॉलर या ठिकाणी लेग ब्रेकर्सना बाहेर काढले की काय चेंडू, पण इझिली तो फटका एक्झिक्यूट केला. स्ट्रायकिंग केला फलंदाजाने. हा चेंडू फुल टॉस. खरा गोलंदाजी या चेंडूवर मयुरेशची. आणि पुन्हा 2D. मॅचचा मोमेंटम हळूहळू शिफ्ट करतात फलंदाज सिद्धेश आजगावकर. एक चेंडू आपण बघितला की भरपूर शॉर्ट पिच होता. एक चेंडू फुल टॉस टाकला आणि दोन्ही चेंडू 2D शॉट मारलेत सिद्धेशने. सामना आपण बघतोय की अत्यंत चुरशीचा बघायला मिळतोय, अडीचडीचा बघायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहे मैदानावर 8 आणि करायचे अजूनही 18 धावा. पिचिंग इम्पॉर्टंट आहे चेंडूची, की कुठे चेंडू पिचिंग करतोय, कसे चेंडू काढतोय. मयुरेश कदम निश्चय मागे आता मात्र विकेट किपर आहे तो म्हणजे मोहिल चावडा. बघा याचा इम्पॅक्ट काय होणार. हो हो, क्या बात आहे. चांगला फटका. धावा कधी मिळतील चेंडूवर आणि मिळती फक्त एकच धाव. सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे, मोहिल असू दे किंवा यशीच्या मागे वेदस्तू असू दे, बॅट्समनला एकच काम करायचं आहे. तुम्हाला डिक्लेअर झोनमध्ये असे फटके मारायचे ते मात्र 2-2 धावा तरी तुम्हाला मिळतील. हा प्रयत्न करावा लागेल. सिद्धेश आजगावकर प्रयत्न करतो मैदानावर. सिद्धेश खेळतो 5 वर. 7 चेंडू शिल्लक आहे. करायचे 17 धावा.
7 बॉल 17. मयुरेश कदम षटकाला शेवटचा चेंडू घेऊन हा चेंडू पिचिंग केला, थोडासा मागे थांबलाय, थांबून एक्झिक्यूट केलाय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतो, 2 धावांपर्यंत सुरू आहे. चेंडूची फेक नॉस्टॉकिंग एंडला, संधी रनआउटची, आणि इथे मात्र मयुरेशने केली ती चूक. मयुरेशने केली चूक. रनआउटची संधी होती या ठिकाणी आणि 2 धावा या चेंडू कंप्लीट. मॅच गेली शेवटच्या ओव्हरला. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि करायचे त्या 15 धावा सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षकांना एक नम्र विनंती, बघा क्लोज मॅच सुरू आहे. जेव्हा चेंडू तुमच्याकडे येईल त्या चेंडूला जागा करून द्या, जेणेकरून ते खेळाडू चेंडू कव्हर करतील. बॉलिंग मार्कवर निर्णायक षटक घेऊन आता मात्र रोहन कदम. 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. तर व्यासपीठावर सन्मान्य समाजसेवक सन्मान्य श्री संजय नाना आंबोले यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समाजसेवक संजय नाना आंबोले, मनपूर्वक हार्दिक स्वागत. बिग बॅश चिंचपोकळी या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुस्वागतम. ज्येष्ठ व्यक्तिमत्व या विभागातील माजी नगरसेवक समाजसेवक संजय नाना आंबोले, व्यासपीठावर स्वागत आहे त्यांचं आपल्या व्यासपीठावर. चेंडू शिल्लक आहे ते 6, करायचे ते 15 धावा. बॉलिंग मार्कवर रोहन कदम निर्णायक षटक घेऊन स्ट्रायकिंग गेला साईश फुलसुंदर. पहिला चेंडू शॉर्ट पिच आणि बघायचं मिळते धावा किती या चेंडूच्या. 2 2D शॉट. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 5 आणि करायचे ते अजूनही 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. शॉर्ट पिच चेंडू, ग्राउंडच्या आत चेंडू येतोय, त्यामुळे या चेंडू धाव मिळणार नाहीये. धाव मिळणार नाही या चेंडूवर. गुड बॉलिंग, चांगला कमबॅक. समोर फटके मारण्याची संधीच देत नाहीये रोहन कदम. एवढं वेगाने तो चेंडू टाकतो मैदानावर. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न इथे करणार तो निश्चितच. प्रवीणदादा मांजरेकर यांचे इथे आगमन होते थोड्याच वेळामध्ये व्यासपीठावर. ओ, लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. धाव इथं मात्र मिळेल या चेंडूवर. वाईटची इशारा केला पंचांनी आणि धावसंख्या 50 धावा धावफलकावर. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड. 50 धावा पूर्ण होते धावफलकावर. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे 4 चेंडूमध्ये. सन्माननीय प्रवीणदादा मांजरेकर साहेबांचे इथे आगमन होते. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये बघतो की LED त्यांनी स्पॉन्सर केलं आहे. एडीटी टीव्ही तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहे. त्याबद्दल मी प्रवीणदादा मांजरेकर साहेबांचे मनपूर्वक आभारी ते व्यक्त करत आहोत. त्यांचं स्वागत करत आहोत व्यासपीठावर. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. चेंडू शिल्लक आहेत ते 4, करायचे ते 12 धावा. चार चेंडू 12. शॅडो हा पंच ते तुम्हाला सांगते, शॅडो पडली नाही पाहिजे विकेटवर. आणि स्टॅच्यू पोझिशन. चार चेंडू 12. मिस टाइम फटका. जेलची संधी आहे का बघूया त्या ठिकाणी. आणि धावा किती मिळतील या चेंडूवर? त्या 2 धावा मिळतील या चेंडूवर. चांगला राईज झालेला चेंडू होता या ठिकाणी आणि तो समोर खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र गेला स्क्वेअर लेग मध्ये. 2 धावेसाठी. 2 धावांची मदत. धावसंख्या 52. 3 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 3 चेंडू 10 धावा. एक षटकार फक्त हवाय. सामन्याचं चित्र बदलून टाकेल तो षटकार आणि विजयाची आशा पल्लवित करेल. 3 चेंडू 10 धावा. रोहन कदम बॉलिंग मार्कवर. तीन 10. पुढचा चेंडू रोहनचा. हो, हा चेंडू पुल केलाय आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू गुल केलाय. 2 धावा मिळतील चेंडूवर. 54. 54.
2 चेंडू आणि आता 8 धावा करायचे आहेत. 2 चेंडू चौकारच मारायचे आहेत. इथे मात्र चौकार मारला जाईल का समोर, कारण बॅटिंग पॉवर प्ले आणि मॅन्डेटरी पॉवर मध्ये बघतो आपण की त्या ठिकाणी ज्या बाजूला बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगच्या टेरेसवर तुम्हाला चौकार मिळतो, पण बाकी षटकांमध्ये जर चौकार मारायचा षटकार मारायचा तुम्हाला समोरच खेळावं लागेल, समोर फटके मारावे लागतील. 2 चेंडू आणि 8 धावा. आतापर्यंत अप्रतिम आणि कडवी झुंज एकाने दिली फक्त मैदानावर. त्याचं नाव आहे साईश फुलसुंदर. बॅटिंग सुंदर, बॉलिंग सुंदर, नाव आहे साईश फुलसुंदर. 2 चेंडू 8 धावा. ओ खोदून काढलाय, हेलिकॉप्टर उडवलाय. कुठे जातोय चेंडू बघूया. आणि पंचांचा इशारा काय तो येत सुद्धा बघूया. काय फटका, दर्जेदार फटका मारलाय. थोड्याच वेळात आपण बघतो या ठिकाणी दादरचे अप्रतिम समाजसेवक बाबूशेठ पवार यांचं इथे आगमन होत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि क्या बात आहे, बाउंड्री. पंचांचा इशारा, चेंडूवर चौकार, खणखणीत चौकार. सामना आता 1 चेंडू आणि 4 धावा. काय मॅच रंगली बिग बॅश मध्ये. एक आपण अशीच एक लढत बघितली, पहिलीच मॅच बघितली होती, सामना रंगला होता आणि सामना टाय झाला होता त्या ठिकाणी. तसाच एक मॅच आपण बघतो त्या ठिकाणी रंगतोय. 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थोर समाजसेवक बाबूशेठ पवार यांचं इथे आगमन थोड्याच वेळामध्ये. मनपूर्वक स्वागत आहे त्यांचं या स्पर्धेमध्ये. 1 चेंडू 4 धावा. कुठल्या तर पंचक्रोशीमध्ये साईश फुलसुंदरचं नाव येईल, किंवा उद्या पेपरमध्ये सुद्धा नाव छापून येईल साईजचं. बघायचं 1 चेंडू आणि 4 धावा. ओ चांगला प्रयत्न, चांगला प्रयत्न. काय फाईट दिली आहे साईची. जर बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळ्या होत्या साईसाठी. एकमेवा एकतर्फी लढत मैदानावर. हाय व्होल्टेज ड्रामा आणि अवघ्या 1 धावेने सामना इथे ते जिंकलेले आहेत. आपण वळूया व्यासपीठावर. काही सन्मानित आपण करणार आहोत. बाबूशेठ पवार यांचं इथे आगमन होते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्येष्ठ आणि थोर समाजसेवक दादरचे या स्पर्धेमध्ये आपण बाबू पवार साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत या बिग बॅश चिंचपोळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि आपण या सामन्याचा पुरस्कार देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच. 2 षटक, 19 धावा, एकही विकेट नाहीये, पण बॅटिंगमध्ये 28 धावांचं योगदान दिलंय. तो वेदसू राणे ठरलाय सामनावीर. नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची. आपण बघतोय की 9:30 वाजून गेलेत.